कर्नाळ ते माधवनगरकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून निघालेल्या देवराष्ट्र येथील तरुणाला रस्त्यात अडवून धमकी देत लुटल्याची घटना घडली आहे. तरुणाकडे असणारी 50,000ची रोकड काढून घेत चोरट्यांनी पलायन केलंय. सदर लुटीची घटना ही शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदिरजवळ घडली. या प्रकरणी रोहित रमेश जाधव वय वर्ष 19 राहणार देवराष्ट्रे तालुका कडेगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रोहित जाधव हा आपल्या कुटुंबियांसह कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे राहतो. शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी कामानिमित्त त्याच्या मोटारसायकलवरून ताकारी पलूस कर्नाळ रोडवरून माधवनगरकडे निघाला होता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास माधवनगर रोडवरील म्हसोबा मंदिरजवळ त्याची दुचाकी आली. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी जाधव यांची गाडी रस्त्यात अडवली. संशयित दोघांनी जाधव यांना धमकी देत त्यांच्या खिशात ठेवलेली 50,000ची रोकड जबरदस्तीने काढून घेत पलायन केलं. भर दिवसा घडलेल्या या लुटीच्या घटनेनं खळबळ उडाली होती. रोहित जाधव याने तातडीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.